इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 11 राष्ट्ररक्षक मराठे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. कोण बरे? अफगाणिस्तानातून आलेले पठाण, हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले, नानासाहेब पेशव्यांचा भाऊ रघुनाथराव, मथुरेच्या जाटांचा प्रमुख सूरजमल जाट, पैठणजवळ राक्षस भुवन येथे निजामाला पराभूत करणारे पहिले माधवराव पेशवे. प्रश्न दुसरा. थोडक्यात लिहा. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. रोहिल्यांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते. त्याच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने 5व्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली. रघुनाथराव व मल्हारराव होळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली. अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला. त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत इ.स. 1758 मध्ये अटकेपर्यंत पोहोचले. अशा रीतीने मराठ्यांनी अटकेवर आपला ध्वज फडकावला. अफगाणांशी संघर्ष. अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने संपत्तीच्या लालसेने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. मुघलांना अब्दालीच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने मुघल बादशाहाने मराठ्यांशी करार करून मुघल सत्तेच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यावर टाकली. 1751 मध्ये आक्रमण करून पंजाबपर्यंतचा अब्दालीने जिंकलेला प्रदेश जिंकणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते. रघुनाथराव अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी उत्तरेत आला. मराठ्यांनी अब्दालीच्या अधिकाऱ्यांना पिटाळून दिल्ली व पंजाब जिंकून अटकेपर्यंत धडक मारली. नजीब खानाच्या विनंतीवरून अब्दाली पुन्हा भारतात आला. बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले. पुढे अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांची पानिपतावर गाठ पडली. यात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. अशा रीतीने मराठ्यांचा अफगाणांशी दीर्घकाळ संघर्ष चालू होता. प्रश्न तिसरा. पानिपतच्या लढाईचे परिणाम. 1761 साली झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. या लढाईचे पुढील परिणाम झाले. महाराष्ट्रातील एक तरुण पिढी मारली गेली. अनेक पराक्रमी सरदार मारले गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला. मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री नष्ट झाल्याने मराठ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. मराठ्यांचे उत्तरेतील प्रभुत्व कमी झाले. मराठ्यांचा प्रभाव कमी झाल्याने निजाम हैदर अली या जुन्या शत्रूंनी मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण करणे सुरू केले. प्रश्न तिसरा. घटनाक्रम लावा. राक्षस भुवनची लढाई, टिपू सुलतानचा मृत्यू, माधवराव पेशव्यांचा मृत्यू, पानिपतची लढाई, बुराडी घाटची लढाई. उत्तर. बुराडी घाटची लढाई. 2. पानिपतची लढाई. 3. राक्षस भुवनची लढाई. 4. माधवराव पेशव्यांचा मृत्यू आणि 5. टिपू सुलतानचा मृत्यू. प्रश्न चौथा. पुढील चौकटीत पाठात आलेल्या व्यक्तींची नावे शोधा. उत्तर. जनकोजी, महादजी, जयप्पा, बाळाजी विश्वनाथ, माधवराव, मल्हारराव, नानासाहेब, सदाशिवराव भाऊ. इंटरनेटच्या मदतीने पानिपतच्या लढाईची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. पानिपत हरियाणा हे भारताच्या इतिहासातील 3 प्रमुख व निर्णायक लढायांचे रणांगण आहे, ज्यांनी भारतीय राजकारणाला कलाटणी दिली. 1526, 1556 आणि 1761 या वर्षात येथे लढाया झाल्या, ज्यांनी अनुक्रमे मुघल साम्राज्याचा पाया रचला.
मुघल सत्तेची पुनर्स्थापना केली आणि मराठा साम्राज्याचा विस्तार रोखला. पानिपतच्या 3 प्रमुख लढाया. पहिली लढाई 21 एप्रिल 1526. बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात. बाबरने गगनपाडा आणि तोफखान्याचा वापर करून लोदीचा पराभव केला, ज्यामुळे भारतात मुघल साम्राज्याची सुरुवात झाली. दुसरी लढाई 5 नोव्हेंबर 1556. अकबर, सेनापती बैराम खान आणि सम्राट हेमचंद विक्रमादित्य यांच्यात. या विजयामुळे अकबराची सत्ता भारतात निश्चित झाली. तिसरी लढाई 14 जानेवारी 1761. अहमदशाह अब्दाली, अफगाण आणि मराठे सदाशिवराव भाऊ यांच्यात. या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला, ज्यामुळे मराठा साम्राज्याचा कणा खिळखिळा झाला आणि त्यांच्या उत्तरेकडील आक्रमणाला मोठी खीळ बसली.